नमस्कार. येस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. प्रेमाच्या आनाभाका एका सोबत आणि लग्न दुसऱ्या सोबत चिडलेल्या एक्स बॉयफ्रेंडनं सतत त्रास द्यायला सुरुवात केली. त्यामुळं नवरा बायकोनं मिळून त्याला मारण्याचं प्लॅन शिजवला आणि निर्जनस्थळी बोलावत त्याच्या डोळ्यात चटणी टाकून चाकूची सपासप वार करत त्याला रक्ताच्या थारोळ्यात पाडलं. नेमकी ही घटना कशी घडली आणि पोलिसांनी कशा पद्धतीने या दोघांच्या मुसक्या आवळल्या हेच आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत. यवतमाळ जिल्ह्यातील लाडखेड गावच्या हद्दीमध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी सुरुवातीला त्याची ओळख पटवली, त्याचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. आतिश देशमुख, वय 36, राहणार गोविंदनगर, यवतमाळ असे खून झालेल्या तरुणाचं नाव निष्पन्न झालं. त्याच्याजवळ त्याचा मोबाईल सापडल्याने त्याची ओळख पटण्यास मदत झाली आणि याच मोबाईलने त्याची लव्ह स्टोरी आणि याच लव्ह स्टोरीने कसा रक्ताच्या थारोळ्यात पाडलं हे देखील समोर आणलं. मागील काही वर्षांपूर्वी आतिशची प्रेयसी रुपाली खोडे हिचे लग्न अंकुश खोडे याच्यासोबत झाले होते. रुपालीचे लग्न देखील याच यवतमाळमध्ये झाले होते. त्यामुळे रुपाली नेहमीच आतिशला भेटायची, कारण रुपाली आणि आतिश यांचं लग्नाआधीपासून प्रेमसंबंध होते. मात्र दोघे लग्न करू शकले नाहीत. मात्र मागील काही दिवसांमध्ये रुपाली ही आतिशला कमी भेटू लागली. त्यामुळे आतिश वारंवार तिला लग्न करू, तू नवऱ्याला सोडून दे असा तगादा लावला होता. मात्र रुपालीने त्याचं काहीच ऐकलं नाही. अखेर आतिशने रुपालीच्या नवऱ्याला जीवे मारून आपण लग्न करू असा तगादा लावला. त्यामुळे चिडून जाऊन रुपालीने हा सगळा प्रकार नवरा अंकुश खोडे याला सांगितला. तेव्हा लग्नाआधीच्या प्रियकराला जीवनाचा धडा शिकवायचा या उद्देशाने अंकुश खोडे आणि रुपालीने थंड डोक्याने प्लॅनिंग शिजवलं. 15 मार्च रविवारी दुपारी रुपालीनं आतिशला मोबाईल करून त्याला लाडखेडच्या शेत शिवारात निर्जनस्थळी भेटायला बोलावलं. आधीच नवरा बायकोने पूर्ण तयारीने धारदार चाकूने घात लावून बसले होते. आतिशने रुपालीसोबत नवऱ्याला पाहताच दोघांमध्ये भांडण सुरू झालं. तेव्हा कोणताही क्षण वाया न जाऊ देता अंकुश खोडे यांनी आधी आतिशच्या डोळ्यामध्ये तिखट टाकले आणि मग त्याला बेदम मारहाण सुरू केली. तेव्हा रुपालीने त्याच्या पोटात, छातीवर चाकूने सपासप वार करण्यास सुरू केले. त्यानंतर अंकुशने देखील तो रक्ताच्या थारोळ्यात पडला तरी त्याच्या शरीरावर चाकूने वार केले. आतिशचा जीव गेल्याचे कन्फर्म केले आणि दोघे तिथून पळून गेले. मात्र काही वेळातच ही घटना उघड झाली. पोलीस आले आणि पोलिसांना घटनास्थळी मोबाईल सापडल्याने या मृतदेहाची ओळख पटली. त्यानंतर कुटुंबियासोबत चर्चा करून पोलिसांनी त्याची लव्ह स्टोरी तपासली, ज्यामध्ये रुपाली खोडेचं नाव समोर आलं. तेव्हा पोलिसांनी मोबाईल हिस्ट्री तपासली असता लास्ट कॉल हा रुपालीचाच असल्याचं निष्पन्न झालं. तेव्हा पोलिसांनी रुपालीला ताब्यात घेताच तिनं नवऱ्यासोबत मिळून आपण आतिशचा खून केल्याची कबुली दिली. त्यामुळे पोलिसांनी अगदी 24 तासात या खुनाचा छडा लावला आहे.